मुंबईतलं आंदोलन लांबवण्याची जरांगेंची रणनीती दिसतेय। मुंबईमध्ये 4 सप्टेंबर पर्यंत आंदोलन करण्याचे संकेत त्यांच्याकडून देण्यात आलेत। आंदोलन 8 टप्प्यांमध्ये केले जाणार असल्याचंही जाहीर करण्यात आलंय। बुधवार गुरुवारी आणखी मराठे मुंबईमध्ये येणार असल्याचंही घोषणा जरांगेंनी केलेली आहे। जरांगेंचं उपोषण आणखी किती दिवस लांबणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। जरांगेंची घोषणा म्हणजे दबाव तंत्र आहे का असंही म्हटलं जातंय। मुंबईतलं आंदोलन लांबवण्याची रणनीती जरांगेंची असल्याची माहिती आता बाहेर येऊ लागली आहे। 8 तासांसाठी मुंबईत आलेल्या जरांगेंना मुंबईमध्ये 8 दिवस मुक्काम ठोकायचा आहे। आंदोलनाचे 8 टप्पे असून आता आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू झाल्याचं जरांगेंनी सांगितलंय। बुधवारी आणि गुरुवारी आणखी मराठा आंदोलक मुंबईमध्ये येतील अशी माहिती जरांगेंनी दिलेली आहे। जरांगे आझाद मैदानातील आंदोलन लांबवण्याच्या मानसिकतेत असल्यानं सरकारवर दबाव वाढला। मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत। सरकारने नाही ऐकलं। तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची। तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे। म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही। आता बोलतोय सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती मी खोटं सांगत नाही। तुम्ही कसं विलंब लावणार तसे महाराष्ट्रात लोक कामं सोडत मुंबईकडे निघणार। तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे। हे पहिला पण नाही, कारण आम्हाला त्रास देणार आहे मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे आलो। तुम्हाला आणखी पुढे दिसत तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्यांची।